नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघताय प्रतिपक्ष. मित्रांनो, आजचा विषय आहे मोदी है तो मुमकिन है. ही अर्थात 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची घोषणा होती. पण ती नुसती घोषणा नव्हती. 5 वर्षाच्या कारभारातून नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांना जो एक आत्मविश्वास आला होता लोकसभा निवडणूक जिंकण्याचा, त्यातून आलेली ती घोषणा होती की मोदी असतील तर शक्य आहे. हे मी आत्ता का सांगतो, कारण निवडणुका होऊन तर 1 वर्ष उलटून गेलेलं आहे. पण आत्ता जे काही एकूण राजकारण चालू आहे किंवा जागतिक घडामोडी चालू आहेत, या काळामध्ये एक तर कोरोना या विषाणूने जगभर थैमान घातलेलं आहे आणि त्या संकटात भारतामध्ये काही लाखांनी बळी पडतील असं जगभरचे यातले जाणकार सांगत होते. याचं कारण भारताची जी अफाट लोकसंख्या आहे, चीनपेक्षा आपली 10 कोटींनी लोकसंख्या कमी आहे, पण 130 कोटी 135 कोटी लोकसंख्या आहे. आणि दुसरी गोष्ट, चीनमध्ये जेवढी सुबत्ता आहे तेवढी भारताकडे नाही. आणि चीनमध्ये एकाधिकारशाही किंवा एकाच पक्षाचं राज्य असल्यामुळे जी काटेकोर शिस्त आहे, कायद्याचं भक्कम राज्य आहे, बडगा उगारला की सगळं हे होतं, त्याच्या उलट्या टोकाची बेशिस्त भारतामध्ये आहे. आणि त्यामुळे या बेशिस्तीत कोरोनासारखा विषाणू लाखो लोकांचे बळी घेतल्याशिवाय राहणार नाही. कोट्यवधी लोकांना त्याची बाधा होईल. हे गणित म्हणून किंवा अनुभव गृहीत म्हणून चुकीचं अजिबात नव्हतं, पण जे गृहीत असतं तसाच व्यवहार होतो असं नाही. कागदावर पुस्तकामध्ये जे काही लिहिलेलं असतं ते अनुभवावरून लिहिलेलं असतं, पण जो अनुभव अमेरिकेत असतो, जो अनुभव युरोपमध्ये असतो, जो आफ्रिकेत असतो, तो तसाच्या तसा भारतात लागू पडत नाही. याचं कारण प्रत्येक ठिकाणची समाजव्यवस्था आणि माणसं वेगळी असतात. तशी भारतामध्ये जबरदस्त वैशिष्ट्य आहे, बेताल वागणं असतं. हे सगळं खरं असलं तरी भारतीय समाज हे वेगळं रसायन आहे. वेगळं रसायन अशासाठी की इथे एक काहीतरी अशी ऊर्जा आपोआप निर्माण होते किंवा प्रेरणा निर्माण होते की तेव्हा हा देश कमालीचा एकजीव होऊन जातो. हा करोडो समाज हा कमालीचा एकजीव होऊन जातो. तो एका माणसासारखा वागायला लागतो की प्रत्येकाला तेच वाटतं की आत्ता आपला जीव धोक्यात आहे, आत्ता आपला देश धोक्यात आहे, आत्ता आपला समाज धोक्यात आहे आणि आपले सगळे मतभेद बाजूला ठेवून आपण एकवटलं पाहिजे. हे इथल्या समाजाच्या उपजत वृत्तीमध्ये आहे. कसं आहे माहीत नाही, पण आहे. आणि म्हणून शेकडो आक्रमण पचवून हा देश आणि ही संस्कृती टिकलेली आहे. आणि ती ओळखणारा नेता जर या देशात असेल तर हा देश कुठचीही गोष्ट शक्य करू शकतो. आणि त्यालाच मोदी है तो मुमकिन है म्हणतात. मोदींना हे शक्य झालं किंवा इंदिरा है तो मुमकिन है असंही म्हणता येईल, कारण इंदिरा गांधींना ती प्रेरणा कळलेली होती की आपण या देशाचा कारभार करायचा आणि या देशाच्या समस्या सोडवायच्या. तर कुठून प्रेरणा घेतली पाहिजे हे इंदिराजींना कळत होतं आणि जितकंच ते नरेंद्र मोदींना कळतं. आणि म्हणून ती जी घोषणा आहे की मोदी है तो मुमकिन है, म्हणजे मोदींच्या हातात काही जादू वगैरे नाही आहे, पण मोदींना हा धागा सापडलेला आहे. आणि त्यामुळे लॉकडाऊन लागू करायचा त्यांनी निर्णय घेतला. त्याच्या आधी 1 दिवस त्यांनी ट्रायल घेतली. 2 दिवस आधी त्यांनी जनता कर्फ्यू केला आणि तो कमालीचा यशस्वी ठरला. ही जनता आपल्याला साथ देईल, ही जनता एकजीव होऊन विचार करू शकते याचा विश्वास असलेला तो एकमेव नेता होता. आणि त्याची टवाळी इथल्या बुद्धिमंतांनी केली. गेला का आता कोरोना? हे 3 महिन्यापूर्वी विचारलेलं आहे. 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू होती आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला मित्रांनो. अगदी
शहाण्यांपासून सुशिक्षितांपासून अडाण्यांपासून गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांनी लॉकडाऊनच्या काळात असंच एक 10 मिनटं घरातले दिवे संध्याकाळी मालवा आणि दिवे लावा, टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, या सगळ्याला जो जनता प्रतिसाद देत होती त्यालाच मोदी है तो मुमकिन आहे म्हणतात. जे बुद्धिवाद्यांना, बुद्धिजीवींना कधीही कळणार नाही, जे जगातल्या अशा विशिष्ट विषयातल्या अभ्यासकांना हे कधीही कळणार नाही. आणि म्हणून मोदी है तो मुमकिन है याची पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगितली. तर मोदी है तो काय काय मुमकिन असू शकतं. नोटबंदीच्या 50 दिवसामध्ये किती हलकल्लोळ झाला होता, पण 50 दिवस लोकांनी तो त्रास काढला, पण मोदींना साथ दिली. याचं कारणच मोदी है तो मुमकिन आहे ही जनमानसातली भावना होती. मोदी त्याचा दिसणारा चेहरा होता, पण जनमानसातली जी भावना असती तिचं एक प्रतीक रूप असतं ते. आणि म्हणून आत्ता ज्यावेळेला चीनशी टक्कर द्यायचं तर सेना टक्कर देईल, पण स्वाभिमानी भारत, आत्मनिर्भर भारत ही जी मोदींची घोषणा आहे कोरोनानंतरची, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. तो फक्त कोरोनापुरता नाही आहे, कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यापुरता नाही आहे, त्या विस्कटलेली अर्थव्यवस्था सुस्थिर करण्यापुरता नाही आहे. तो देशावर येणाऱ्या कुठल्याही संकटाला तोंड द्यायचं असेल तर आपण आत्मनिर्भर असलो पाहिजे, स्वयंभू असलो पाहिजे. आपण आपल्यावर अवलंबून राहिलं पाहिजे, परावलंबी असता कामा नये, ही त्यातली प्रेरणा आहे. आणि ही सामान्य जनतेला कळते. आणि म्हणून जरी सरकारी घोषणा नसेल तरी जेव्हा चीनचा हा आगाऊपणा लडाखमध्ये सुरू झाला तेव्हा आजपर्यंत अनेक जण लहान मोठ्या प्रमाणावर चीनी वस्तूवर बहिष्कार घाला वगैरे वगैरे म्हणत होते, पण त्याचा परिणाम कधी दिसला नव्हता. पण मोदींनी आत्मनिर्भर हा शब्द आणला, स्वाभिमानी भारत हा शब्द आणला, आणि फरक कसा पडायला लागलाय बघा. चीनी वस्तूवर बहिष्कार घाला हे म्हटल्यानंतर नेहमीप्रमाणे त्याची टिंगल सुरू झाली. पूर्वी झालेली, अनेकदा झालेली. मग आत्ता काय परिणाम दिसतोय. देशातल्या काही लाख सदस्य असलेल्या दुकानदार आणि व्यापारी संघटनेने निर्णय घेतला की यापुढे चीनी माल आपण घ्यायचा नाही, आपल्या दुकानात ठेवायचा नाही. आणि हे खरे विक्रेते आहेत, लक्षात घ्या. ज्या वेळेला भारतातला 130 कोटी हा ग्राहक मानला जातो तेव्हा त्याच्यापर्यंत पोहोचणारा जो वर्ग आहे तो या छोट्या छोट्या दुकानदारांपासूनच तो माल घेत असतो. आणि अशा लाखो दुकानदारांनी जर ठरवलं असेल तर निदान 50-60 लाख कोटी भारतीय ग्राहकासमोर चीनी माल जाणार नाही आहे, कारण त्यांनी ठरवलं हा दुकानात आम्ही माल ठेवणार नाही. मी काल कुठच्या तरी एका टी व्ही चॅनेलवर बघितलं, कुठेतरी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी, येथे चीनी मोबाईल विकले जात नाहीत असा मोठा फलक लावला आहे. पण त्याची सुरुवात कुठून झाली गंमत बघा, की हा जेव्हा प्रकार सुरू झाला लडाखमध्ये तेव्हा त्याला टक्कर देण्यासाठी गमतीत अमूल नावाची जे एक मस्का आणि दूध पदार्थ बनवणारी कंपनी आहे देशातली, तिने नेहमी एक ते कार्टूनची एक जाहिरात करतात, व्यंगचित्राची जाहिरात करतात, आणि त्याच्यात त्यांनी ती अमूल बेबी दाखवली. त्यांनी जे त्या ड्रॅगनला स्टॉप म्हटलं, ड्रॅगन नको म्हटलं, त्याच्यावरून चीनच्या इंग्रजी मुखपत्राला धक्का बसला. त्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला. एक कार्टून, एका व्यंगचित्राला चीन घाबरला, अमूल बेबीला, त्या एक व्यंगचित्राला चीन घाबरला. आणि त्यांनी तक्रार केल्यामुळे काय ते ट्विटर किंवा काय सोशल मीडियावरचा अमूलचा तो अकाउंट काही तासांसाठी बंद करण्यात आला चीनच्या दडपणामुळे. एका व्यंगचित्राची ताकद आहे मित्र, एका व्यंगचित्राची ताकद आहे. की ड्रॅगनला थोपवणार म्हणजे 45% भारतात चीनकडून आयात होते ती थांबवणार, याची भीती चीनला किती वाटली बघा. हा फरक असतो मित्रांनो.
हा मोदी नाही आहे. मोदींनी तेव्हा कुठेही म्हटलं नाही की चिनी माल घेऊ नका. मोदी फक्त आत्मनिर्भर भारत बोलतात, पण जेव्हा जनता प्रतिसाद द्यायला लागते त्यातून काय परिस्थिती येते बघा. काय परिस्थिती येते. ज्या वेळेला या देशामध्ये गेल्या 20 वर्षाचं राजकारण आपण बघतोय, प्रत्येक पक्ष म्हणणार जनतेला शिकवतोय, अरे वाडगा घेऊन उभा राहा, मी तुला हे फुकट देतो, ते फुकट देतो, तुझ्या खात्यात पैसे टाकतो. मोदींनी असं काही सांगितलं नाही. उलट 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर जनतेकडे मोदी सतत आवाहन करत राहिले की तुम्ही देशाला काय देणार आहात. तुम्ही सुखवस्तू असाल तर या देशातल्या गरीब जनतेला मदत करायला पुढे या, असं इथल्या सुखवस्तू लोकांना मोदींनी आवाहन केलं. आणि त्याला किती लोकांनी प्रतिसाद दिलाय. गरिबाच्या घरात जळण नसतं, ते लाकडं पेटवतात, धूर येतो, त्या गृहिणीला त्रास होतो, तिला गॅस फुकटात द्यायचा, तर ज्यांना गरज नाही अशा सुखवस्तू लोकांनी आपल्याला गॅसवर मिळणारी सबसिडी सोडा, त्या गरीब गृहिणीला देता येईल. आणि जवळजवळ 2 कोटी लोकांनी सबसिडी सोडली. ज्यावेळेला इतर सगळे पक्ष काहीतरी फुकटात द्यायला तयार आहेत, भीक मागा असं जनतेला आवाहन करतात, तेव्हा जनता द्यायला तयार होते. द्यायला तयार होते. विंदा करंदीकरांची कविता आहे मित्रांनो, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. काय कवितेचा अर्थ आहे. इथं तुम्ही गरजवंत आहेत ते घ्या, देणारा देतोय ना घ्या, तुम्ही गरजवंत आहात, अगतिकात घ्या, पण ते घेऊन इतके समर्थ व्हा की तुमचे हात पण कोणाला तरी गरजूला द्यायला पुढे आले पाहिजेत. देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे त्याची दानवृत्ती आहे, दानशूर वृत्ती आहे, ती घ्या आणि तुमच्या हातातून दुसऱ्यालाही द्यायला लागा. तुमचे हात इतके समर्थ बनवा की दुसऱ्या गरजूला देता आलं पाहिजे, असे तुमचे हात देते बनवा. घेत्यापासून देत्याकडे चला. ही जी विंदा करंदीकरांची कविता आहे ती मोदींनी गॅसच्या बाबतीत खरी करून दाखवली. 2 कोटी लोकांनी अनुदान सोडलं आणि त्यातून कोट्यवधी गरीब गृहिणींना फुकटात गॅस मिळाला. मोदी है तो मुमकिन है. मोदी है तो मुमकिन है. लोकांनी आपली गॅसची सबसिडी सोडली आणि त्यातून गरिबांना मिळालं. हे गरिबांना आम्ही देतो म्हणणारे मोदींनी सरकारी तिजोरीतून नाही दिलं. सुखवस्तू लोकांनी आवाहन केलं आणि सुखवस्तू लोकांनी गरिबांना दिलं आणि सरकार, मोदी सरकार त्यातली एक नोडल एजन्सी बनली. एक मध्यस्थ म्हणून मोदी सरकारने काम केलं. पण ते आवाहन जे केलं हे जनमानस ओळखूनच केलं की बाबा सुखवस्तू एवढं दान करतील, एवढा त्याग करतील आणि त्याग करायला या देशातला समाज तयार आहे, हे ओळखण्याची कुवत असलेला नेता आज पंतप्रधान आहे. आणि म्हणून मोदी हे तो मुमकिन आहे म्हणतात. म्हणून म्हणतात. आणि हे चिनी वस्तूवर बहिष्कार टाका हे मोदी सांगणार नाहीत, गरजही नाही. मोदी सरकार तसं बोलणार पण नाही, पण ते कृतीने काहीतरी सांगतायत. भारतीय रेल्वे, भारत सरकारचे जे BSNL आणि MTNL या ज्या सरकारी कंपन्या आहेत त्यांना आदेश गेलेत की यापुढे चिनी वस्तू तुमच्या कुठच्याही सेवेत उपकरणं असतील तर ती चिनी वापरू नका. हे कृतीने केलेलं आव्हान आहे, तोंडाने बोलून नाही. राहुल गांधी रोज बोलतात, उपयोग काय आहे. मोदी न बोलता जे करतात ते राहुल गांधींना बोलूनही करता येत नाही. हा फरक आहे मित्रांनो. मोदी हे तो मुमकिन आहे हे लोकांना वाटतं, मोदींना किती वाटतं हा दुय्यम भाग आहे. पण आपण जनतेच्या मनातलं बोलतोय याची मोदींना खात्री आहे, म्हणून त्यांना प्रतिसाद मिळत असतो. त्यामुळे चीनला नुसतं युद्धक्षेत्रावर किंवा रणभूमीवर हरवायचं नाहीये. त्यांना जे आर्थिक बळ मिळतं ते जर भारताकडून मिळत असेल तर तिथे त्यांची रसद तोडली पाहिजे, ही सुद्धा युद्धनीती असते. आणि त्यासाठी जनतेचा सहभाग आवश्यक असतो. कारण अनेक कायदे आहेत, त्यानुसार तुम्ही चिनी आयात बंद करणारा कायदा नाही करू शकत. पण जर त्या मालाला उठाव नसेल आणि तो माल ग्राहक घेणार नसेल,
तर तो माल मागवलाच जाणार नाही. आणि त्यासाठी आता देशातल्या दुकानदारांनी व्यापारी संघटनेने पुढाकार घेतला, आपोआप त्याच्यावर हे बसेल. आणि असा काय दुर्मिळ माल चीन बनवत नाही की जो इथे बनणार नाही आहे. तो बनवला जाईल, बनवला जाईल मित्रांनो. आम्ही मास्क लावायला लागलो ना, मास्क लावायला लागलो ना, काय अडलं आपलं? नाही अडत मित्रांनो, काहीही अडत नाही. या देशातली जनता किती महान आहे हे त्या जनतेने रेल्वे गाड्या नसतील, बस नसतील तर 1200 किलोमीटर चालत आपलं गाव गाठून दाखवलं. ते गाडी सुद्धा अडून बसत नाही, वाहनासाठी सुद्धा अडून बसत नाही. एक ती मुलगी आपल्या जखमी पित्याला गुरुग्रामपासून दरभंगा बिहारपर्यंत 1200 किलोमीटरवर सायकलवरून चालवत घेऊन गेली. तो भारत देश आहे, तो भारत देश आहे. त्याची ताकद इथले बुद्धिमंत, जगातले जाणकार आणि आपले राजकीय नेते ओळखू शकले नाहीत. ते म्हणजे वाडगा घेऊन उभा राहा, पॅकेज माग. गेल्या 70 वर्षात आपल्याला भिका मागायला शिकवण्यात आलं, पण कर्तृत्व जागवणारा नेता पहिल्यांदा आलाय. आणि म्हणून मोदी है तो मुमकिन है याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो. मुमकिन काय आहे? चीनवरचा बहिष्कार, चीनी मालावरचा बहिष्कार मुमकिन है, होणार. तो चिंता करू नका, होणार. आम्ही ठरवलं तर काय कमी आहे? ते गाणं होतं ना आम्ही आमच्या तरुणपणीच्या नया दौर सिनेमातलं, फौलादी हे राहे फौलादी हे बाहे असं गाणं होतं. हम चाहे तो पैदा कर दे चट्टानों में राहे. आम्ही डोंगरामध्ये देखील डोंगर पोखरून रस्ता काढू शकतो. तो भारत देश आहे मित्रांनो. हे आजचे वेगवेगळ्या विद्यापीठात शिकलेले बुद्धिमंत आहेत ना, पुस्तक पंडित, त्यांना नाही तो कळणार. तो इथल्या सामान्य जनतेला कळतो, सामान्य जनतेला कळतो. आणि ती प्रेरणा आहे. आणि म्हणून चीन घाबरलाय. नुसते इथे बहिष्काराची भाषा सुरू झाली, त्याची दखल ग्लोबल टाइम्स ह्या चीनच्या इंग्रजी मुखपत्राने घेतली आणि त्यांनी एक मोठा अग्रलेख लिहिला की चिनी मालाशिवाय भारतीय लोक जगूच शकत नाहीत. अरे जगू शकत नसतील तर तू तोंडाने का ओरडून सांगतोय? अग्रलेख का लिहितो त्याच्यावर? कशाला लिहिता? घाबरला तुम्ही? खरोखरच बहिष्कार होईल म्हणून घाबरला का? काय चिरकुट 4 संस्था इथल्या बोलत असतील, त्याची दखल चीनच्या ग्लोबल टाइम्सला का घ्यावी लागली? कारण त्यांना माहिती आहे मोदी हे तो मुमकिन आहे. मोदींनी आवाहन केलं तर चिनी माल भारतात बहिष्कृत होईल याची खात्री चिनी बुद्धिमंतांना वाटते. आणि आपले इथले बुद्धिमंत ते टिंगल करतात चिनी मालावरच्या बहिष्काराचा. कसं जगणार म्हणतात, ह्या लागेल ते लागेल. विटा ज्या असतात ना त्या रचत जातो तेव्हा बिल्डिंग बनते, इमारत बनते. एक वीट मांडली आणि होत नाही. कुठून तरी सुरुवात करावी लागते, कुठून तरी सुरुवात होते. त्याला अल्टरनेटिव्ह निघतो, त्याला पर्याय निघतो. आले कुठून इतके व्हेंटिलेटर? व्हेंटिलेटर नाही म्हणून मार्चमध्ये जे बुद्धिमंत रडत होते ते व्हेंटिलेटर, ऑक्सिजन मास्क ह्या सगळ्या गोष्टी आल्या कुठून गेल्या 3 महिन्यात? कुठून आल्या? ही उपजत वृत्ती आहे भारतीयांची. मोदी फक्त त्याला चालना देतात आणि म्हणून मोदींचं नाव आहे. तुम्ही ज्या ज्या वेळेला मोदींची टिंगल करताना तुम्ही मोदींची टिंगल नाही करत, तुम्ही मोदींना शिव्या नाही देत, तुम्ही त्या भारतीय उपजत वृत्तीला शिव्या देतात ज्याला जग मोदी म्हणून ओळखतं. त्यामुळे चीन घाबरलाय, तो मोदी या माणसाला नाही घाबरत. चीन मोदींनी आपली भारतीय म्हणून असलेली शक्ती ओळखली आहे, त्याला चीन घाबरतो. चीनचा ग्लोबल टाइम्स जेव्हा अग्रलेख लिहितो त्याचं कारण समजून घ्या मित्रांनो. त्याचं कारण समजून घ्या की या देशातली जनता जर मोदीसारखी आत्मनिर्भर व्हायला निघाली तर आपण काय करणार? कारण जगातली मोठी बाजारपेठ भारतामध्ये आहे.
आणि उरलेल्या जगात तर चिनी मालावर आता बहिष्कार पडल्यासारखा झालेला आहे. प्रत्येक जण म्हणतो आम्हाला नको आहे. त्यामुळे बाजार कुठचा उरलाय, बाजार तो भारतातला आहे. आणि तोही जाणार असेल तर मग आपलं भवितव्य काय? जी काय आमची आर्थिक ताकद वगैरे चीन म्हणतो, तो आज घाबरलेला आहे. कारण इथल्या बुद्धिमंतांनी राहुल गांधी आणि तथाकथित सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि त्यांचे जे बगलबच्चे आहेत त्यांना कळणार नाही मोदी आहे तो मुमकिन म्हणजे काय, पण चीनला कळतं. आणि चटके जर चीनला बसणार असतील तर ते यांच्यावर विश्वास नाही ठेवणार. खरं तर चीनचं सगळ्यात मोठं नुकसान हे असल्या बगलबच्च्यांनीच केलेलं आहे. कारण आम्ही भारतीय नेतृत्वाच्या टांगा ओढून भारताला दुबळा ठेवू हे इथल्या विरोधी पक्षांनी ठरवलेलं आहे, काँग्रेसने प्रामुख्याने. चीनशी युद्ध परवडणार नाही हे आम्हालाच घाबरवतात. तो जसा महायुद्धामध्ये, महाभारताच्या युद्धामध्ये कर्णाला सतत हतोत्साहित करणारा शल्य त्याचा सारथी होता, तसे इथले बुद्धिमंत त्यांचं शल्य हे आहे की मोदी लढतो कशाला, मोदी प्रतिहल्ला करतो कशाला, आपण शरण जावं, आपण शरणागत असतो. आयडिया ऑफ इंडिया म्हणजे शरणागत होणं. आणि हे सगळे बुद्धिमंत त्यांना चिंता आहे की आयडिया ऑफ इंडियाचं काय होणार. आयडिया ऑफ इंडिया म्हणजे शरणागत भारत, लाचार भारत, हतबल भारत, दुबळा भारत म्हणजे आयडिया ऑफ इंडिया. आणि त्यामुळे चीनशी टक्कर द्यायला तुम्ही उभेच राहणार कसे? म्हणजे अजून लढाईला सुरुवात झाली नाही त्याच्या आधीच हे आपल्याला घाबरवत आहेत. ते आधीच घाबरवत आहेत आपल्याला की तो बलात्कार करील, आपण त्याच्याशी सहकार्य करू, बोलणी करू. बलात्काराशी बोलणी करतात. संवाद कोणाशी होतो? संवाद समजणाऱ्या भाषेत होतो. आपली भाषा चीनला कळली पाहिजे, चीनची भाषा आपल्याला कळली पाहिजे, तर संवाद होतो. आजपर्यंत भारत सरकारने चीनला समजणाऱ्या भाषेत कधीच उत्तर दिलं नाही. उलट आपण चीनची भाषा समजून घ्या असाच आग्रह धरत बसलो. त्याचा हा परिणाम आहे. लडाखमध्ये जे काय परवा झालं आणि आता चिनी मालाविरुद्ध भारतात जे काही होतंय ती चीनला समजणारी भाषा आहे. त्यांना समजणाऱ्या भाषेतच संवाद करायला लागेल, तेव्हा संवाद सुरू होतो. आणि म्हणून लडाखमध्ये जे झालं आणि आता चिनी मालावर बहिष्काराची जी आंदोलनं हळूहळू सुरू झालेली आहेत त्याची दखल चीनला घ्यावी लागते. आणि म्हणून बोलणी करून मिटवू यात चीन पुढाकार घ्यायला लागलाय. आपण नाही शेपूट घातलेली, चीनला शेपूट घालायला लागते. चीनला बॅकफूटवर जायला लागतं आणि ते अधिक जावं लागेल. कारण मोदी है तो मुमकिन है. चिनी मालाचा बहिष्कार अशक्य बिलकुल नाही, तो होणार. बहिष्कार होणार. आधीच लोकांच्या हातात आत्ता पैसाच कमी आहे. त्या चिनी माल तरी इथलाच माल उचलत नाही. चिनी माल कोण उचलणार आहे? नाही उचलला जाणार. आणि जगभरकडून आर्थिक नाड्या आखडलेल्या चीनला शरणागत व्हावं लागेल. चीनने चुकीच्या वारुळात हात घातलाय आणि वारुळात हात घातला की हजारो मुंग्या डसतात मित्रांनो, हजारो मुंग्या डसतात. ते ठीक आहे, व्हिएटनामला हुलकावणी देणं, कुठे फिलिपाईन्सला काहीतरी करणं, साऊथ कोरियाला, जपानला हुलकावण्या देणं. भारत हे वारुळ आहे आणि चीनने चुकीच्या वारुळात हात घातलाय. इथे ड्रॅगन किंवा साप नाही आहे, इथे हजारो लाखो करोडो मुंग्या आहेत. त्या डसल्या तर बिळातून हात बाहेर काढणं पण अवघड होईल. कारण मोदी है तो मुमकिन है. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर प्रतिपक्ष सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिचितांना आमंत्रण करा. नमस्कार.